नमस्कार. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्याची मेमरी ट्रे गेम खेळणार आहोत. त्याची माहिती समजून घेणार आहोत. त्याचबरोबर अक्षर जोडा, शब्द बनवा. विद्यार्थ्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी हा उपक्रम आपल्याला घरी आणि शाळेत राबवता येईल. या व्हिडिओच्या शेवटी आपण त्याचा फायदा काय ते समजून घेणार आहोत. त्याचबरोबर घरातील मुले आदर्श आणि गुणी होण्यासाठी नियमावली काय, त्यासाठी कोणते पथ्य पाळले पाहिजे, काळजी काय, याची माहिती समजून घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. शिक्षक, पालक यांना उपयुक्त असा स्मरणशक्ती सुधारण्यासाठी वस्तू आधारित मेमरी ट्रे गेम याची माहिती आपण समजून घेतोय. तर या गेममध्ये हा गेम विद्यार्थ्यांसाठी शाळेत त्याचबरोबर घरीसुद्धा आपल्याला राबवता येईल. मग या खेळासाठी पेन्सिल, रबर, कंपास पेटी, कंगवा, स्केच पेन, शार्पनर, नेल कटर, व्हाईटनर, खडू, स्टॅपलर, कात्री, फेविकॉल आणि इतर घरातील शाळेतील वस्तूंचा आपण त्यासाठी वापर करू शकतो. तर बघा, हा खेळ खेळताना ट्रेमध्ये या पद्धतीने आपल्याला वस्तू घ्यायची आहे. पालक आणि शिक्षक हा उपक्रम, हा खेळ शाळेत आणि घरी राबवू शकतात. मग विद्यार्थ्याला विचार करायला आणि वस्तू बघायला आपल्याला 30 सेकंदाचा वेळ द्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी 30 सेकंद खूप महत्त्वाचा आहे. आणि 30 सेकंद वेळ दिल्यानंतर आपल्याला या वस्तूंची नावं आठवा किंवा वस्तूंची नावं लिहा. जो जास्तीत जास्त वस्तूंची नावे लिहिणार तो विद्यार्थी विनर म्हणजे यशस्वी झाला. त्याला आपल्याला बक्षीस द्यायचं आहे. अशा पद्धतीचं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता विद्यार्थ्याची करण्यासाठी खूप महत्त्वाचा हा खेळ आहे. या खेळाचा फायदा काय, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा विद्यार्थ्याची एकाग्रता वाढत असते. बघा, आज मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थी हा चंचल झालेला आहे. प्रत्येक आईवडिलांची ओरड होत आहेत. मग एकाग्र शक्ती वाढवण्यासाठी मेमरी ट्रे गेम हा खूप महत्त्वाचा असतो. आणि प्रत्यक्ष वस्तू बघितल्यामुळे विद्यार्थ्याचा तपशील लक्षात राहतो आणि मला वस्तूंची नावं सांगता येतात. वस्तूंची नावे सांगितल्यामुळे, आठवल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा विद्यार्थ्याचा तो आत्मविश्वासी बनत असतो. म्हणून शिक्षक, पालक यांनी घरी आणि शाळेत हा उपक्रम, हा खेळ राबवावा अशी मी आशा बाळगतो. कुशाग्र बुद्धीसाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एक खेळाचं नाव आहे अक्षरे जुळवा आणि शब्द बनवा. मुलांना आदर्श व गुणी घडवण्यासाठी मी शिक्षक, पालक या नात्याने काय करावे, तर मुलं संस्कारमय, आदर्श, गुणी होण्यासाठी पालक, शिक्षक व समाजाची संयुक्त जबाबदारी असते. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सर्वात महत्त्वाचं,
संस्कार आणि घरगुती वातावरण हे मुलांचं जीवन भवितव्य घडवण्यासाठी, मुलं गुणी आणि आदर्श होण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरत असते. बघा, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, ज्या घराचं वातावरण हे सकारात्मक असते त्या घरातील मुलांची बुद्धिमत्ता वाढीसाठी खूप मोठी मदत होत असते. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग हे विद्यार्थ्याचं भवितव्य घडवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असेल तर कोणता? तर शांत आणि प्रेमळ वातावरण. घरातील शांत आणि प्रेमळ वातावरण असेल तर विद्यार्थ्याची बुद्धी वाढवण्यासाठी मोठी मदत होत असते. लहान मुलं हे अनुकरणप्रिय असतात. जर मोठ्या माणसाने वडीलधाऱ्या माणसांचा आदर केला, मुलांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता आणि संस्कारक्षम वातावरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असते. त्याचबरोबर तुमचे मुलं गुणी आणि आदर्श घडवण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर घरामध्ये वाचन संस्कृती ही नांदली पाहिजे. म्हणजेच मोठ्या माणसांनी जास्तीत जास्त वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. तेव्हाच तुमची मुलं वाचनासाठी प्रवृत्त होणार आहेत. त्यात भजन गाणे, भजन म्हणणे ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. म्हणजेच वाचन आणि भजनाची सवय जर मुलांना आपण घरात आणि शाळेत शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं तर विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असते. शालेय प्रार्थना असेल आणि संस्कारक्षम कथा, तर शाळेतल्या प्रार्थना विद्यार्थ्याच्या मन एकाग्रतेसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. बघा, पूर्वीच्या काळी घराघरात आजी आजोबा संस्कारक्षम कथा सांगत होत्या. कळत न कळत संस्कार मूल्ये विद्यार्थ्याच्या अंगी रुजवल्या जात होत्या. म्हणून शिक्षक आणि पालक या नात्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्याला आपण मनोरंजनात्मक संस्कारक्षम कथा जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थी संस्कारक्षम आणि चांगल्या सवयी विद्यार्थ्याच्या अंगी आपल्याला रुजवता येतील. अक्षर जोडा, शब्द बनवा या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा काय? तर विद्यार्थ्याचं सगळ्यात महत्त्वाचं वाचन कौशल्य वाढते. बघा, सगळ्यात महत्त्वाचं अक्षरांची इतरस्त मांडणी असते. ते अक्षर जुळवून विद्यार्थी नवीन शब्द बनवतात या उपक्रमात. आणि नवीन शब्द बनवल्यामुळे आणि चांगला सराव झाल्यामुळे विद्यार्थ्याची वाचनाची गती वाढते. आणि वाचन चांगलं केल्यामुळे विद्यार्थ्याच्या अंगी आत्मविश्वास येतो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.